नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आणि लावण्याची हळद आहे. त्यामुळे हळदी समारंभ असा आता कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो आणि खूपच छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं आणि ही सगळी तयारी आकाशने करून घेतलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो आजी येते आणि म्हणत असते की आकाश, अरे किती छान डेकोरेशन करून घेतलेस तू, अतिउत्तम. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, थँक्यू आजी, पण ही सगळी तयारी दादाला आवडायला हवी. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे तुझ्या अर्णव दादाला काय आवडेल आणि काय नाही काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्या खूपच छान अशी येल्लो रंगाची साडी नेसून आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी म्हणत असते की लावण्या, तुला आवडली ना गं सगळी तयारी? तेव्हा लावण्या म्हणते, हो आजी, मला तयारी खूप आवडली. तेव्हा आजी म्हणत असते, आणि आज तुझी हळद आहे, तुला हळदीचं महत्त्व माहिती आहे ना? तेव्हा इथे लावण्या म्हणते, नाही आजी, मला एवढं सगळंच माहिती नाही आहे, पण तुम्ही सांगितलं तर मी नक्की समजून घेईन. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हो लावण्या, आई तुला व्यवस्थित आता हळदीचं महत्त्व समजावून सांगतील. तेव्हा इथे आजी म्हणते, अगं एवढं काही नाही लावण्या, आता हळकुंड असतात ना ते इथे कुटायचे आणि त्याची हळद काढायची, आणि ती हळद आहे ना ती इथे आधी चिंटूला म्हणजे अर्णवला लावायची, आणि अर्णवला हळद लागल्यानंतर त्याची उष्टी हळद ही तुला लावली जाईल. आता खरं तर उष्टी हळद ही नवरी मुलीच्या घरी जाऊन दिली जाते, पण तू तर आता इथेच आहेस ना, मग आपण दोघांच्याही हळदीचा कार्यक्रम इथेच करणार आहोत. तेव्हा आधी अर्णवला हळद लागणार आणि त्याची उष्टी हळद ही तुला लावली जाणार, मग हळदीचा कार्यक्रम पूर्ण होईल. तेव्हा लावण्य म्हणते, अरे वा, मला तर हे सगळं खरंच खूप आवडतंय, म्हणजे ARची उष्टी हळद ही माझ्या अंगाला लागणार. वाव, किती छान गोष्ट आहे ही, सिम्पली ग्रेट. त्यामुळे प्रेक्षकांनो लावण्या खूपच जास्त खुश असते की तिचं अर्णवबरोबर फायनली लग्न होत असतं, पण इथे अर्णव मात्र मनातून अजिबातच आनंदी नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी म्हणत असते, काय मग लावण्या, अगं तुझे मामी मामा लग्नाला तरी येणार आहेत की नाही? तेव्हा ती म्हणते, हो येतील ना, लग्नाला येतील. तुझी आई ही काही लग्नाला येणार नाही आहे. आजी म्हणत असतात, तुझ्या आईजवळ बोलणं झालं, त्यांना लग्नाला येतासुद्धा येणार नाही आहे. आता काय करायचं, निदान तुझ्या मामा मामींना तरी येऊ दे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय लग्नाला तुझ्या आईला यायला जमणार नाही आहे का? तेव्हा लावण्य म्हणते, नाही ना मामी, तिची एक महत्त्वाची कॉन्फरन्स मीटिंग आहे, तिला युरोपला जावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो आजी म्हणतात, बरं तुमचं चालू द्या, मला महत्त्वाची कामं आहेत, मी बघते. त्यानंतर वल्लरी म्हणते, काय गं लावण्या, लग्नाला तरी तुझ्या आईने यायचं ना? तेव्हा लावण्य म्हणते, मामी, आमच्यामध्ये तसं काही नाही आहे, म्हणजे लग्न तिच्यासाठी माझं महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर कामसुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा ती महत्त्व जास्त कामाला देते आणि म्हणून ती मीटिंगला जाणार आहे, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो लावण्य म्हणते, आणि तसंही आम्ही जास्त इमोशनली विचार नाही करत. तेव्हा मामी म्हणतात, जाऊ दे, मरू दे, इमोशनल विचार करा नाहीतर नका करू, मला काय करायचं आहे, लग्न होणं जास्त महत्त्वाचं आहे, असं इथे मामी म्हणत असते आपल्या मनामध्येच. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव शांतपणे आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं, राकेश म्हणालेला असतो की लवकरच आता येत्या 6 दिवसांमध्ये मी मिस इंदौरबरोबर तुझ्या लग्न करणार आहे आणि ते लग्न होणारच. ते सगळं आता इथे अर्णवला आठवत असतं, आणि तेवढ्यातच आता रूममध्ये आलेली असते अंजली. अंजली बघते अर्णव इथे शांतपणे बसलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू, मी तुला आता विचारणार नाही आहे की तू घाई गडबडीमध्ये लावण्याबरोबर लग्नाचा निर्णय का घेतलास. मी तुला असं काही विचारणार नाही आहे, कारण आता वेळ निघून गेली, वेळ हे विचारण्या पलीकडे निघून गेलेली आहे. त्यामुळे आता मी तुला काही विचारणार नाही आहे की तू लावण्याबरोबर घाईघाईने एवढ्या लग्नाचा निर्णय का घेतलास. मी एकही प्रश्न विचारणार नाही, आणि तसंही तुमच्या दोघांचं लग्न ठरलंच होतं, आज नसतं झालं तर उद्या झालं असतं, एक ना एक दिवस हे होणारच होतं, जे आता होणार आहे. पण या सगळ्या घाई गडबडीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली, आणि ते म्हणजे हे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र आपल्या आईने बनवलं होतं, हे मला आता आजीने दिलं. आजी म्हणाली आहे की हे मंगळसूत्र आपल्या आईने बनवलं होतं, पण ते कधीच तिने घातलं नाही, एकदासुद्धा नाही. कदाचित हे मंगळसूत्र आपल्या आईने तिच्या सुनेसाठी बनवलं असेल, म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी हे मंगळसूत्र आपल्या आईने बनवून ठेवलं होतं. कारण आजी म्हणत होती,
ते तिने एकदासुद्धा घातलेलं नाही आहे. तेव्हा हे मंगळसूत्र घे आणि बघ त्याचं काय करायचं आहे ते. तेवढा तू हुशार आहेस. हे मंगळसूत्र काय करायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित विचार कर दोन्ही बाजूने आणि मग हे मंगळसूत्र काय करायचं आहे याचा विचार कर. ठीक आहे ना चिंटू? असं म्हणून आता अंजली जाते. तेव्हा अर्णव ते मंगळसूत्र आपल्या आईचं काढतो आणि हातामध्ये घेऊन ते बघत असतो. तेव्हा त्याला आपल्या आईची आठवणसुद्धा येते. जेव्हा इथे लहानपणी त्याची आई त्याचे खूप लाड करायची. त्याच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत त्याला इथे आपल्या जवळ घेऊन त्याच्या गालावरती प्रेमाने पप्पी द्यायची. या सगळ्या गोष्टी आता अर्णवला आठवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव इथे आपल्या आईचं मंगळसूत्र बघत असताना तिथे मामा आलेले असतात. मामा बघतात तर इथे अर्णवच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं आणि इथे अर्णव विचारांमध्ये उभा. तेव्हा मामा त्याच्या जवळ येतात. मामांचं लक्ष जातं अर्णवच्या पायांजवळ. तिथे एक कागद पडलेला असतो आणि तो चुरगळलेला कागद असतो, चुरामुरा केलेला. तेव्हा इथे मामा आता बघतात तर काय, राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका असते ती. तेव्हा इथे मामांना खूप राग येतो. मामा पुन्हा त्या पत्रिकेचा इथे गोळामोळा करतात आणि बाजूला फेकून देतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अर्णव इथे मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आले. हे बघ, बाहेर जे काही चालू आहे ना त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. मी तुला एवढंच म्हणेन की जर तुला हे लग्न मनापासून करायचं नसेल तर नको करू. तुला हे लग्न मनापासून करायचं असेल तरच तू कर आणि नसेल करायचं ना मनापासून लग्न तर मग तू तुझ्या आजीचा सुद्धा विचार करू नकोस. हे लग्न नसेल करायचं तर अजिबात करू नकोस असं मामा म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की लग्न नाही करायचं आहे तर लोकांचा, आजीचा, कुणाचाही विचार करू नकोस. सरळ नकार दे आणि मोकळा हो. अजूनपर्यंत लग्न तुझं झालेलं नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामा लग्न आहे माझं. मग एक काम करतोस का तू, लग्नामध्ये तू ईश्वरीला इन्व्हाइट कर ना. राकेश म्हणत होता 6 दिवसानंतर तो ईश्वरीबरोबर लग्न करणार आहे. मग तिच्याकडे वेळ आहे ना माझ्या लग्नाला यायला. तेव्हा तू एक काम कर, तू ईश्वरीला माझ्या लग्नामध्ये इन्व्हाइट कर. ती माझ्या लग्नाला आली की मग ती लग्नाला आल्यानंतर बघेल ना की राकेशच राजेश आहे म्हणून. ती लग्न मंडपामध्ये तर राकेशला बघेलच आणि मग तिच्यासमोर सत्य येईल. हे बघ, आपल्याकडे ही एकच संधी आहे. आपल्याला ही संधी सोडून जमणार नाही आहे. तेव्हा मामा एक काम कर, तू काहीही कर पण ईश्वरीला लग्नाला बोलावून घे. एकदा का ते आपल्या नजरेसमोर असेल की तिला लग्नामध्ये आल्यानंतर कळेल की तिला हे लग्न करण्यापासून मी का थांबवण्याचा प्रयत्न करतोय हे तिला नंतर कळेल असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ते मंगळसूत्र अर्णव आपल्या आईचं बघतो आणि खिशामध्ये ठेवून देतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी म्हणत असते, बाबा तुम्ही असं म्हणताय का की राकेशजींबरोबर लग्न कर म्हणून असं म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे तिचे बाबा डोळे मिचकवत नाही, ते डोळे स्थिरच ठेवतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही म्हणजे पुढे सुद्धा अजून काहीतरी असेल. तेव्हा ती पुन्हा अक्षरांवरती बोटं ठेवायला सुरुवात करते. तेव्हा इथे न वरती बोट ठेवते. तेव्हा तिचे बाबा डोळे मिचकवतात आणि नंतरला न क र न असं झालेलं असतं. तेव्हा ती म्हणते, करुण असेल का? काय बरं लिहिलं असेल हे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश येतो. राकेश बघतो तर काय, इथे आता काकांना काय बोलायचं आहे याचा प्रयत्न सुरू असतो समजून घेण्याचा. तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणतो, येऊ का? काय चाललं आहे तुमचं? तेव्हा इकडे संजय काका खूपच जास्त घाबरतात जेव्हा राकेश येतो. अजून 2 मिनटं आला नसता तर इथे राकेशची वाट लागली असती हे आता संजय काकांना वाटत असतं. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय चाललं आहे? काय ईश्वरीजी एवढं काय मांडलेत तुम्ही इथे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, राकेशजी अहो बाबांना बोलतं करायचं आहे, बाबांना महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आणि आम्ही ते ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, अरे वा, म्हणजे हुशार आहेत तुमच्या दोन्ही मुली काका. बघा तुम्ही काय बोलताय हे समजून घेण्यासाठी किती छान तयारी केली आहे. आणि काका तुम्हालासुद्धा खूपच घाई आहे वाटतं बोलायची, खूपच काहीतरी सांगायची घाई आहे तुम्हाला, म्हणूनच इथे हे सगळे प्रयत्न करताय ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, पण काय सांगायचं आहे तुम्हाला काका? जे तुम्हाला सांगायचं आहे ना ते तुम्ही कधीच सांगू शकणार नाही असं तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आणि त्याचबरोबर जयू आत्या दोघीजणी आलेल्या असतात.
तेव्हा जयू आत्या म्हणत असते, हे काय चाललंय तुमचं, काय गे इशू, हे काय मांडलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्या अगं बाबांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय, ते सारखे सारखे पेपरकडे बघत होते ना, तेव्हा मी विचार केला की बाबांना जर काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर अशा पद्धतीने ते बोलू शकतात ना. आपण अक्षरांवरती बोट ठेवायचं, बाबा डोळे मिचकवणार आणि सांगणार. तेव्हा इथे आता राकेश लग्न करून असं का बरं लिहिलं असेल? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी सांगतो ना, राकेश बरोबर लग्न करून लवकरात लवकर माझा आशीर्वाद घ्यायला ये, असं इकडे काकांना म्हणायचं आहे. बरोबर ना काका? हेच तुम्हाला म्हणायचं आहे ना की राकेश बरोबर लग्न करून लवकरात लवकर आशीर्वाद घ्यायला ये म्हणून? असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? अहो तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या 6 दिवसांमध्ये आमचं लग्न होणार आहे. तुम्ही नका बरं अजिबात काळजी करू. लग्न होणार म्हणजे होणार, असं इथे राकेश आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश मनामध्ये खूपच जास्त घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, अरे देवा, 30 सेकंद जर यायला उशीर झाला असता ना तर या म्हाताऱ्याने आज सांगितलं असतं की लग्न करू नकोस म्हणून. बरं झालं योग्य वेळेवरती आलो आणि हे सगळं थांबवलं, नाहीतर हा म्हातारा काही शांत बसणार नाही. त्याला काही करून सांगण्याचा प्रयत्न करायचाच आहे. तो सांगेल ईश्वरीजींना की हे लग्न करू नकोस, आणि नंतरला तो चिंटू आहेच, त्याचं लग्न झाल्यानंतर तो शांत होईल आणि मग ईश्वरीला माझं सत्य सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता मलाच काही ना काहीतरी करून हे लग्न लवकरात लवकर करायला पाहिजे, असं राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली येते, अर्णवला इथे आता पाटावरती बसवते, त्याचं औक्षण करते, त्याच्या इथे कपाळाला अगदी व्यवस्थित अट्टा टिक्का वगैरे लावते. त्यानंतर लावण्य टचअप करून आलेली असते. आजी म्हणते, अरे वा लावण्या, अगं किती गोड दिसतेस तू, किती छान दिसतेस, काय सांगू, दृष्ट नको लागायला अगदी कुणाची, इतकी साडीमध्ये छान दिसतेस. तेव्हा लावण्य म्हणते, थँक्यू आजी, थँक्यू सो मच. तेव्हा इथे अर्णवसुद्धा लावण्याकडे बघत असतो. लावण्य खुश असते, पण अर्णवचा चेहरा खूपच जास्त दुःखी झालेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अर्णव अरे काय झालं, आता थोड्या वेळातच तुला हळद लागणार आहे, आणि मग तुझी उष्टी हळद आहे ना, ती आपल्या लावण्याला लागणार आहे. आता लावण्या खरं तर तिच्या घरी असायला हवी होती, पण आता आपल्या लावण्याने कधीच या घराला आपलं घर मानलं आहे, आणि म्हणूनच ती आता इथे आहे, आणि दोघांनाही सोबत इथेच हळद लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने गुरुजींना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की सहाने गुरुजी आहेत ना, त्यांच्या ओळखीचे गुरुजी आहेत, म्हणून त्यांनाच घेऊन आलो. तेव्हा इथे गुरुजींनी आता लग्नाला जे जे काही साहित्य लागतं ते सगळं मागवण्याची यादी करून दिलेली असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की साखरपुडासुद्धा तुम्ही सकाळीच करणार आहात ना? तेव्हा राकेश म्हणतो, हो, साखरपुडा करायचा राहिला आहे ना, मग तो आम्ही लग्नाच्या दिवशी सकाळीच उरकून घेऊ. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, मग साखरपुड्याला लागणाऱ्या सामानाची यादीसुद्धा मी तुम्हाला वेगळी दिलेली आहे, ती लक्षात घ्या. त्यानंतर इथे आता गुरुजी म्हणतात की तुमचा साखरपुडा का राहिला, काय विघ्न आलं होतं का साखरपुड्यामध्ये? तेव्हा राकेश म्हणतो, हो ना, सहाने गुरुजींना हार्ट अटॅक आला होता, त्याच्यामुळे मला लगेचच जावं लागलं होतं, आणि तो आमचा साखरपुडा राहिला होता. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, याचा अर्थ लग्न होण्याच्या आधी साखरपुड्यामध्ये विघ्न आलं होतं ना? मग तुम्ही आता एक काम करा, तुम्ही दोघेजणं जोडीने जा इथे कुलदेवतेच्या दर्शनाला. कुलदेवतेच्या दर्शनाला जा, म्हणजे जर काही अडचण, जर काही विघ्न येणार असतील तर ते आत्ताच दूर होतील, असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, गुरुजी अहो पण अजून लग्न झालेलं नाही आहे त्यांचं, आणि ते दोघेजणं कसे काही कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ शकतात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जयू आत्या म्हणत असते, हो ना, अजून लग्न तर व्हायचंच आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाहीतर काय गुरुजी, अहो दुसरा काहीतरी मार्ग सुचवा ना, अजून लग्न झालेलं नाही आहे आमचं. तेव्हा गुरुजी म्हणतात, हे बघा, माझं फक्त सांगणं हे कर्तव्य आहे, करणं नाही करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यानंतर इथे गुरुजी म्हणतात, मी निघतो, पण कसं आहे ना, संसार दोघांचा आहे, लग्न दोघांचं आहे, त्याच्यामुळे विघ्न हे कुणावरती ना कुणावरती येऊ शकतं, पण तुम्ही दोघेजणं सोबत जाल आणि सोबत कुलदेवतेचं दर्शन कराल तर येणारं विघ्न हे निघून जाईल, असं गुरुजी म्हणतात. आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. तेव्हा राकेश आता नाटके करत असतो आणि जमणार नाही, जमणार नाही असं म्हणत असतो, कारण त्याला सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं आहे म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणतात, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी निघालो. तेव्हा राकेश म्हणतो, चला गुरुजी, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. तेव्हा राकेश इथे आता हवे तेवढे पैसे गुरुजींना देतो आणि म्हणतो, हे घे, तुझ्या कामाचे हे पैसे घे. तेव्हा गुरुजी म्हणतात, अहो असं काय करताय तुम्ही, मी ही सगळी कामं करतो, पण तुमच्या कामामध्ये जोखीम होती, त्याच्यामुळे जास्तीचे पैसे लागतील, जास्तीचे पैसे द्या.
तेव्हा राकेश म्हणतो ठीक आहे, आता हे पैसे घे, पण लवकरात लवकर इथून निघ, मला राग येण्याच्या आधी. कळलं का तुला? सटकायचं इथून, चल. तेव्हा इथे गुरुजी आता 1 मिनिटसुद्धा थांबत नाही, लगेच तिथून निघून जातात. हे काम राकेशनेच केलेलं असतं. राकेशनेच इथे आता म्हणजे गुरुजींना बोलावून कुलदेवतेच्या दर्शनाबद्दल बोलायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणतो, काही झालं तरीसुद्धा दर्शनाला मी सिंदूर तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल, असं राकेश म्हणतो. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, सुप्रिया अगं काय झालं, तसंही लग्न होणारच आहे ना, मग काय झालं, दोघेजणं दर्शनाला गेले तर, आणि फक्त दर्शन तर आहेत, करतील आणि लगेच येतील. तेव्हा इथे राकेश आता फोनवरती बोलत असतो की नाही नाही काका, नाही जमणार. अहो इतक्या लांब जायचं म्हणजे खर्च होईलच ना, आणि तसेही आता खर्च किती आहे लग्नाला तर तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता मला जाता येणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, कसं काय होतं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतो. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, अरे राकेशजी काय झालं, कुणाशी बोलत होता? तेव्हा राकेश म्हणतो, सहाने गुरुजींचा फोन आला होता, ते म्हणत होते की काही झालं तरीसुद्धा लग्नामध्ये कुठलंही विघ्न येता कामा नये. तू आणि सून तुम्ही दोघेजण आता कुलदेवतेच्या दर्शनाला जाच, असंही इकडे सहाने गुरुजींचं म्हणणं आहे. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, बापरे, त्या गुरुजींनी लगेच सहाने गुरुजींना फोन करून सांगितलंसुद्धा. तेव्हा राकेश म्हणतो, हो ना आत्या, आता बघा ना काय करू काही कळत नाही आहे. म्हणजे आता अजून लग्न झालेलं नाही आहे, काका आजारी आहेत, आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं म्हणजे थोडं चुकीचंच वाटतंय ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, तेच ना, अजून तुमचं लग्न पण झालेलं नाही आहे, आणि त्याच्या आधीच दोघेजण असं एवढं लांब जाणं हे मला काही योग्य वाटत नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघा काकू, तुम्ही ती काळजी करू नका, मी त्यांना माझ्याबरोबर सुखरूप घेऊन जाईन आणि सुखरूप आणून सोडेन, तुम्ही ती अजिबात काळजी करू नका. बरं ठीक आहे, आम्ही दोघेजण आमच्या सुखी संसारासाठी आमचं लग्न व्यवस्थित पार पाडावं म्हणून इथे देवी आईला आम्ही साकडं घालायला जातो, आम्ही इथे देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जातो, असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, बिनधास्त जा, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की जयू आत्या, चला आपण दोघेजण बाकीची तयारी करू. राकेशजी तुम्ही बसा, असे जाऊ नका, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते, खाऊन मगच तुम्ही बाहेर जा. त्यानंतर इथे आता सुप्रिया म्हणत असते की इशू साडी नेसा, साडी नेसूनच तुला जावं लागणार आहे. तेव्हा राकेशला खूप हसायला येत असतं. राकेश म्हणत असतो की चला आता मी सिंदूर, तू माझ्याबरोबर येणार आहेस आणि बघ मी तुझी काय अवस्था करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि लावण्या दोघेजण आता हळदीसाठी बसलेले असतात. सगळ्यात आधी इथे हळद लागणार ती म्हणजे आपल्या अर्णवला, आणि नंतर त्याची उष्टी हळद काढून इथे आता लावण्याला लावली जाणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो सगळी तयारी अगदी व्यवस्थित करण्यात आलेली असते. त्यानंतर अर्णवला हळद लावायची वेळ आलेली असते. तेव्हा आजी म्हणते, अंजली जा बरं, आपल्या अर्णवला पहिला हळद लावण्याचा मान तुझा. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही आजी, अगं तू मोठी आहेस, सगळ्यात मान तुझा मोठा, जा बरं तू चिंटूला हळद लाव. तेव्हा इथे आजी म्हणते, असं नसतं बाळा, अगं तू त्याची मोठी बहीण आहेस की नाही, मग सगळ्यात पहिला मान हा तुझा. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे जाऊ दे ना, कुणाला पहिला दुसरा काय करायचं आहे, हळद लागणं जास्त महत्त्वाचं आहे. अंजली तू जा बरं, तू हळद लावून घे, पण 1 मिनिट हां, हळद लावायच्या आधी तुला छान उखाणा घ्यावा लागणार आहे. तेव्हा इथे आता अंजली म्हणते, उखाणा वगैरे कशाला? तेव्हा लावण्या म्हणते, नाही नाही आजी, तुम्हाला आज काही झालं तरीसुद्धा उखाणा द्यावाच लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणते की ठीक आहे. अंजली खूप सुंदर असा उखाणा घेते, आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे अंजली आता अर्णवला हळदसुद्धा लावायला जाते. हळद लावायला जाणार तेवढ्यातच अर्णवचा फोन वाजतो. अर्णवला इथे हळद लागायच्या आधीच त्याच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो. तेव्हा अंजली हळूच विचारते की कुणाचा फोन आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की महत्त्वाचा कॉल आहे, एकदा घ्यावाच लागेल, असं आता अर्णव म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता राकेशने बदनाम हॉटेलमध्ये ईश्वरीला ठेवलेलं असतं, आणि तिथेच पोलिसांची धाड पडते. पोलीस म्हणतात, चला रे चला बाहेर पडा. पोलिसांची धाड पडलेली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू इथे काय करतेस, तुला माहिती आहे का, तू राकेश तुला एका बदनाम हॉटेलमध्ये घेऊन आला आहे तुझी बदनामी व्हावी म्हणून, आणि आता इथे पोलिसांची रेड पडले, पोलिसांची रेड, कळते का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, 1 मिनिट हां, तुम्ही गप्प बसा, तिला चक्कर येत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं मी सिंदूर, तुला चक्कर येते का? तेव्हा इथे अर्णवला सुद्धा ईश्वरी अजिबात हात लावून देत नसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तुला कोणी काही खायला दिलं आहे का, त्या राकेशने तुला काही खायला प्यायला दिलं?
तेव्हा इथे ईश्वरीला चक्कर येत असते आणि अचानक तिला आठवतं की तिला इथे आता राकेशने चहा दिलेला असतो आणि चहामधूनच तिला गुंगीचं औषध देण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरीला ते आठवतं, राकेश आता खूपच जास्त नीच माणूस आहे, हे सुद्धा तिला लवकरच कळणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तर राकेशने तुला काहीतरी खायला प्यायला दिलं आणि त्याने तुला बदनाम हॉटेलमध्ये आणून ठेवले. बरं झालं योग्य वेळेवरती मी इथे आलो. तुला माहिती आहे बाहेर पोलिसांची रेड पडली, त्या लोकांचा काहीही गैरसमज होऊ शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता म्हणत असतो की मी सिंदूर, तू आहेस ना, तुला मी अजिबात बदनाम होऊ देणार नाही. ही बदनामी वाचवण्यापासून एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे हे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र तू गळ्यामध्ये घाल, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. तुझी बदनामी मी होऊ देणार नाही. त्यामुळे इथे अर्णव आपल्या हाताने ईश्वरीला मंगळसूत्र घालतो आणि म्हणत असतो की इन्स्पेक्टर एक मिनिट, हे आमच्या दोघांचं लग्न झालंय. ही आहे माझी बायको मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आमचं लग्न झालंय, आम्ही थोड्या वेळासाठीच इथे आलो होतो, असं आता अर्णव म्हणतो. आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे, थोडं रेस्ट करण्यासाठी आलो, पण माहिती नव्हतं की हे हॉटेल इतकं बदनाम आहे, असं इथे अर्णव इन्स्पेक्टर साहेब यांना सांगत असतो.